सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या समुद्र किनारी उभा असलेला हा दिमागदार राजकोट किल्ला आणि या राजकोट किल्ल्याच्या सभोवतारांनी समुद्र किनाऱ्यावर जोरदार धडक देणाऱ्या या समुद्राच्या उंच लाटा आणि वाहणारा हा जोरदार वारा आणि त्याच ताकदीनं हे तळपतं ऊन. मात्र या तळपत्या उन्हातही शत्रूच्या मनात धडकी भरवेल असा हा माझ्या पाठीमागे असलेला छत्रपती शिवरायांचा नंगी तलवार हाती घेतलेला भव्य दिव्य असा पुतळा. ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्या वर्षी झालेल्या एका दुर्घटनेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेल्या एका पुतळ्याची विटंबना झाली आणि त्यानंतर युती सरकारने चंग बांधला याच ठिकाणी भव्य दिव्य असा दिमाखात छत्रपतींचा नवा पुतळा उभारण्याची आणि ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांना या पुतळ्याच्या उभारण्याची धुरा त्यांच्या हाती देण्यात आली आणि आज अखेर अवघ्या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये हा 60 फुटी उंच हातात तलवार घेतलेला छत्रपतींचा पुतळा आपण पाहत आहोत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांसहित अनेक दिग्गज व्यक्तींच्या या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं लोकार्पण होत आहे. लोकार्पण अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपतींची आरती करून या ठिकाणी पुतळा आहे तो शौर्यसंपन्न शिवप्रेमींसाठी खुला करणार आहेत. परिणामी जी संतापाची लाट शिवप्रेमींमध्ये होते त्याचं रूपांतर आता आनंदामध्ये होताना पाहायला मिळतंय. कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, सिंधुदुर्ग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.